सांगली न्यायालयात माजी महापौर मैनुद्दीन बागवान विरोधात याचिका दाखल. पत्नीच्या नावे थकीत घरपट्टी आणि तिसरे अपत्याबाबत याचिकाकर्त्यांची तक्रार. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 गटातून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या विरोधात सांगली जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती ॲडव्होकेट अल्लाबक्ष काझी यांनी दिली आहे. मिरज सुधार समितीच्या सदस्या सौ अरिफा काझी आणि प्रभाग क्रमांक 6 गटातील MIM पक्षाच्या उमेदवार सौ शाहिस्ता पिरजादे यांनी याचिका दाखल केली असून बागवान यांना तिसरे अपत्य असल्याने तसेच बागवान यांच्या पत्नीच्या नावे थकीत घरपट्टी असूनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मैनुद्दीन बागवान यांचा अर्ज अपात्र केला नसल्याची तक्रार याचिकेमध्ये केली आहे. यंदाची सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. उमेदवारी छाननीवेळी प्रभाग क्रमांक 6 गटातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार मैनुद्दीन बागवान यांच्या विरोधात 2 हरकती दाखल झाल्या. त्यातील महापालिकेचे वाहन भाडे संदर्भात हरकतीवर सुनावणी झाली. मात्र बागवान यांच्या पत्नी सौ केसर मैनुद्दीन बागवान यांच्या नावे असलेल्या मिळकतीचे घरपट्टी थकीत असल्याबाबत हरकत घेण्यात आली. विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी नंतर हरकत मागे घेतली. मात्र सदर हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे सुनावणी घेणे आवश्यक असताना सुनावणी न घेता बागवान यांचा अर्ज पात्र ठरवला असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मैनुद्दीन बागवान यांना तिसरे अपत्य असून सदर अपत्याबाबत बागवान यांनी त्यांच्या नामनिर्देशनपत्रात आणि प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याची तक्रार मिरज सुधार समितीच्या सदस्या सौ अरिफा काझी आणि प्रभाग क्रमांक 6 गटातील MIM पक्षाच्या उमेदवार सौ शाहिस्ता पिरजादे यांनी ॲडव्होकेट AA काझी यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात 2 वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयी उमेदवार मैनुद्दीन शमशुद्दीन बागवान यांच्या निवडीसंदर्भात जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्या सौ अरिफा काझी आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 6 गटातून MIM पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणाऱ्या सौ शाहिस्ता शाहिद अहमद पिरजादे या दोघांनी याचिका दाखल केलेली आहे. खऱ्या अर्थानं याचिकेमध्ये असं म्हटलं आहे की मैनुद्दीन बागवान यांच्या ज्या पत्नी आहेत तो सर मैनुद्दीन बागवान यांची थकीत घरपट्टी असतानासुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यावर कोणताही निर्णय न घेता त्यांना अपात्र घोषित न करता त्यांना पात्र घोषित केले. त्याचबरोबर मैनुद्दीन बागवान यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये आणि प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांना तिसरे अपत्य असतानासुद्धा त्यांनी तिसऱ्या अपत्याचा उल्लेख केलेला नाही आहे. त्या अशा 2 स्वरूपाच्या तक्रारी या याचिकेमध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि 4 फेब्रुवारी रोजी या संदर्भात पहिली सुनावणी मेहरबान न्यायालयासमोर होणार आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली मिरज.